नमस्ते, मी वंदना। पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी तुम्हाला दाखवते का मी याच्या अगोदर पण शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला का ज्या वेळेला आता ही जी टिप दिसती आपण इथं अगोदर कापड मुडपून घेतले आणि नंतर मग आपण हा फॉल लावलाय। तर पाहू शकतात कारण याला पण बराचसा कपडा असा खालपर्यंत एवढा होता, मी तेवढा सगळा मुडपला अगोदर ह्या लेवलला मी कपडा मुडपला आणि त्याच्यानंतर मग मी हातावर पूर्ण याला हात शिलाई करून मी फॉल लावलाय। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आणि नंतर मग हाताने वरून हात शिलाई केली। आता मला काय करायचंय, आता याच्यामध्ये तर आपल्याला ह्या स्टोन मध्ये फॉल लावता अजिबात येणार नाही मशीनवर। तर अशा पद्धतीची जर साडी असेल तर मी हे अगोदर स्टिच केले हातावर आणि नंतर मग मी ह्या साडीला फॉल लावलाय। तर तुम्ही बघू शकतात मी हातावर टोटल फॉल लावलाय आणि ज्या वेळेस आपण हातावर फॉल लावतो तर त्याची शिलाई आपल्याला जास्त घ्यायला पाहिजे। म्हणजे मी ह्या साडीची शिलाई घेतली 100 रुपये फॉल लावून। तर मी धनश्रीचा फॉल लावलाय। फॉलची क्वालिटी चांगली आणि आपल्याला कधी पण क्वालिटी जर चांगली ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या कामाची किंमत पण व्यवस्थित ठेवायची। तर तुम्ही पाहू शकतात आता आपले ही पूर्ण फॉल मी जोडून घेतलाय। अगोदर ही लाईन मी पूर्ण कव्हर केली अगोदर हातावर। सगळ्यात अगोदर मी काम काय केलंय, हा जे एक्स्ट्रा कपडा होता तो अगोदर मुडपून घेतला। मुडपल्याच्या नंतर ही शिलाई आली म्हणजे आपण 2 बोटं तरी हा कपडा मुडपला असन। आता ही शिलाई आल्याच्या नंतर मग मी फॉल जोडायला सुरुवात केली। आता फॉल जोडायला सुरुवात केली ती मी ह्या बाजूने म्हणजे इथपासून फॉल जोडायला सुरुवात केली आणि नंतर जोडल्याच्या नंतर मग आपण हे पुढचं जे आहे ते नंतर मग मी हातावर लावीत शेवटपर्यंत गेले। तर तुम्ही एकदम बारीक जरी पाहिलं तर तुम्हाला अजिबात कुठेही शिलाई दिसणार नाही। पण मी तुम्हाला सांगते का हा टोटल फॉल आपला हातावरच जोडण्यात आलाय। तर अशी कोणती पण साडी असू द्या स्टोनची ती अशा पद्धतीने जोडत जा आणि तुम्हाला माझे सांगण्याची पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा। आता आपल्याला काय करायचंय, हे जी बाजू आहे मी याच्यावर पूर्ण पिको करून घेणार आणि ज्याला आवडत असेल हातशिलाई तर हातशिलाई ठेवा। आता ज्याला आवडत नसेल तर ही पूर्ण बाजू मी याला पिको करून घेणार आणि माझी ही पिकोची ही पण साईड राहिलेली आहे। तर मग मी ही बाजू पिकोची केल्याच्या नंतर मग ही बाजू पूर्ण पिकोची करणार। तर तुम्ही पाहू शकतात आपण एवढा कपडा मुडपल्याच्या नंतर ही लेवल एकत्र झाली। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली तर नक्कीच कमेंट करा। पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।